गेल्या 12 जानेवारीपासून मानधनवाढीसाठी आशा आणि गटप्रवर्तकांचा संप सुरू असून मानधनवाढीच्या झालेल्या मीटिंगमध्ये आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधन वाढवून देणार असल्याची घोषणा करण्यात आली। परंतु अजून देखील याचा GR निघाला नसल्यामुळे महाराष्ट्रभर आशा आणि गटप्रवर्तकांचा संप सुरू असून 9 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी किंवा संपर्क कार्यालयाच्या समोर ठाणे या ठिकाणी आशा आणि गटप्रवर्तकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुधीर टोकेकर यांनी सांगितले। तसेच अहमदनगर तालुक्यातील सुमारे 90 ते 100 आशा आणि गटप्रवर्तकांनी कॉम्रेड सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन या ठिकाणी पंचायत समितीसमोर निदर्शने केली असून आशा आणि गटप्रवर्तकांचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा न केल्याने हे आंदोलन करण्यात आले। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून आशा आणि गटप्रवर्तकांचे मानधन जमा झाले तरी देखील आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या खात्यावरती जमा होण्यास विलंब लागत असल्यामुळे कॉम्रेड सुधीर टोकेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक संघटनेने निदर्शने करून त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर मानधन जमा करावे अशी मागणी करण्यात आली। मी कोमल कासार YKPSC BF। तर आज आम्ही पंचायत समिती नगर येथे मोर्चा काढलेला आहे। तर मोर्चा काढण्याचं कारण की आमचा जो स्टेट फंड आलेला आहे तो आशांचा आणि BFचा जमा केलेला नाही। तर त्याचं कारण विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तर आमचे जे स्टेट फंड आहे ते आमच्या कामाचे पैसे असून तर त्याच्या मागे का बरं THO सरांनी आमचा जो पगार रोखलेला आहे। तर ज्या आशा काम करतात त्यांचं पोटपाणी याच्यावरचं आहे, त्यांनी जे काम केलं त्याचाच मोबदला आम्ही मागत आहे, कोणत्या दुसऱ्या कामाचे पैसे आम्ही मागत नाहीत। तर आम्ही त्यांना विनंती एकच करतो की आमचं लवकरात लवकर स्टेट फंड म्हणा किंवा मासिक मानधन म्हणा आलं की लगेच आमच्या खात्यावरती जमा करी जावं ही त्यांना विनंती आहे। तसंच आमचं सरकारला विनंती की जे त्यांनी जे मानधन आम्हाला मंजूर केलेलं आहे आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 त्या काढण्यात यावं एवढीच आमची विनंती आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकचा राज्य उपाध्यक्ष आणि आशा कर्मचारी संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी आहे। या ठिकाणी गेल्या 12 तारखेपासून म्हणजेच 12 जानेवारीपासून मानधनवाढीसाठी हा संप सुरू आहे। आज जवळजवळ 3 आठवडे झालेले आहे हा संप सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये अंगणवाडीचा संप झाल्यानंतर त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या, परंतु अजून आशा व गटप्रवर्तकांना जे मीटिंगमध्ये ठरलेलं होतं की 7,000 रुपये आशा आणि 10,000 रुपये गटप्रवर्तक आणि 2,000 रुपये दिवाळी भेट आणि इतर जे काही हेडचे काही पैसे देणार होते ते अद्यापही त्याचं GR निघलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणतेही पैसे सरकारने मंजूर केल्यानंतर त्याचा GR निघावा लागतो, परंतु हा GR निघलेला आहे, त्याचा अध्यादेश निघलेला आहे किंवा त्याची जी काही मंजुरी असेल त्या संदर्भातली अद्यापही निघलेली नाही। म्हणून महाराष्ट्रभर हा जो संप आहे हा महाराष्ट्रभर चाललेला आहे आणि आजही प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये हे आंदोलन रस्ता रोको असेल, जेल असेल, हे सर्व पद्धतीने चालू आहे। या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते की 7 तारखेपासून ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूरमधून पायी जाऊन सगळे ठाण्याला जाणार आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं घर तिथं ठाण्याला आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा त्यांचं कार्यालय असो संपर्क कार्यालय या ठिकाणी तिथं ठिय्या आंदोलन करणार आहे। 7 तारखेपासून पायी निघणार आहेत आणि 9 तारखेला सकाळी 12 वाजता त्या ठिकाणी भव्य असा महाराष्ट्रव्यापी हा जो काही संप आहे या संपाच्या लढ्यासाठी तिथं जमणार आहे आणि त्या ठिकाणी जर हे मानधनवाढीचं GR काढायचं जर आम्हाला आश्वासन दिलं नाही किंवा लेखी दिलं नाही त्याच्याशिवाय हा संप मिटणार नाही। त्या ठिकाणी रस्त्यावर आमच्या ज्या महिला आहेत आशा व गटप्रवर्तक रस्त्यावर बसून त्या ठिकाणी ठाण मांडणार आहे। मग त्या ठिकाणी रस्ता अडला तरी आम्हाला काही घेणं नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर बसून भाकरी रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे। ही शेवटची लढाई आमची अशी आहे की याच्याशिवाय पर्याय नाही राहिलेला। नगरमधून किती अहमदनगरमधून जवळजवळ 200-300 महिला जाणार आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून जवळजवळ 10 ते 15,000 अशा त्या ठिकाणी येणार आहेत। आज या ठिकाणी आम्ही नगर तालुक्याच्या समोर याच्यासाठी आलेलो आहोत की हे जे मानधन आहे हे मानधन येऊन 4-5 दिवस झालेले आहे आणि सगळं जिल्ह्यामध्ये मानधन मिळाले त्यांच्या खात्यावर, पण नगर तालुक्याचं अद्यापही मिळालं नव्हतं। म्हणून मी रात्री जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्याशी चर्चा केली, यांना मेसेज पाठवले आणि नोटीस पण दिली की 2 दिवसात आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करू आणि त्यानुसार आज आम्ही इथं जमल्यानंतर 11 वाजता 12 वाजता आम्हाला फोन आला की तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुमच्या खात्यावर वर्ग झालेलं आहे, काय हरकत नाही, तुमचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो, परंतु अशा पद्धतीने जर आम्हाला तुम्ही केकलायला लावलं तर हे योग्य होणार नाही आहे। आमच्या ज्या महिला आहेत ह्या गोरगरीब आहेत, खेड्यापाडीतल्या आहेत, विधवा महिला आहेत, गरीब महिला आहेत, यांना त्यांचं पेमेंट मिळाल्याशिवाय पोटाचं भागत नाही।
हे पोट त्याच्यावर आहे म्हणून हे पेमेंट आहे. तुमच्याकडे आल्याबरोबर तुम्ही न थांबवता ते दिलं पाहिजे. एखादं टेक्निकल कारण असेल तर आम्ही समजू शकतो, परंतु हे THOसुद्धा जे आहेत, जे कोणी THO असतील, काकडे सर असतील, कोणी असतील, यांनी यापुढं लक्षात ठेवावं की आलेलं पेमेंट तुम्ही रोखता कामा नये. याच्यापेक्षा आम्ही या ठिकाणी वेगळं आंदोलन करू. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.